मित्रांनो, काल बिग बॉस मराठीचा पहिला भाऊचा धक्का पार पडला आणि या पहिल्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊंनी बऱ्याचशा सदस्यांना धक्के दिलेत, बऱ्याचशा सदस्यांना खडेबोल सुनावलेत, तर बऱ्याचशा सदस्यांना आरसा दाखवलाय की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये काय करता किंवा काय करू नये. काही सदस्यांचं कौतुकही केलं, तर काही सदस्यांना मात्र इग्नोर केलं. यामध्ये 2 सदस्य आहेत की त्यांना भाऊंनी खूपच इग्नोर केलं. त्यातील पहिले सदस्य आहेत ते म्हणजे आपले कोल्हापूरचे डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार. धनंजय पवारांना एकच रितेश भाऊ बोलले की तुम्ही कुठेही दिसत नाही, तुमचा गेम दिसत नाही. यावर डीपी दादा सुद्धा बोलला की मी दिसतो, जिथे मुद्दे ठेवायचे तिथे ठेवतो, रात्री सुद्धा मी कॉमेडी करताना दिसतो. यानंतर मग रितेश भाऊ काहीच बोलले नाही. खरं तर आहे ना, धनंजय दादाविषयी थोडंसं रितेश भाऊनी बोलायला पाहिजे. एक मुद्दा असा होता की बघा, पहिल्या दुसऱ्या दिवशी बिग बॉसने असा एक टास्क दिला होता की कुठल्या 3 सदस्यांकडे निर्णय क्षमता नाही. यावरती घरातील इतर सदस्यांनी 3 जणांची नावं निवडली होती, यामध्ये डीपी दादा, सूरज आणि इरिना. आता बघा, ज्या सदस्यांकडे निर्णय क्षमता नाही त्याच सदस्यांना बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी राशन खरेदी करण्याचा मोठा निर्णय दिला होता. आता या टास्कच्या वेळी डीपी दादांनी खूप छान पद्धतीने घरामध्ये राशन खरेदी केलं होतं. ज्या ज्या गोष्टी त्या पैशामध्ये बसवता येतील तेवढं राशन त्यांनी खरेदी केलं होतं आणि याविषयी घरातील इतर सदस्य सुद्धा खुश होते. तर माझं असं एक मत होतं की तो मुद्दा रितेश भाऊने काढायला पाहिजेत होता आणि त्याविषयी डीपीचं कौतुक करायला हवं होतं. पण ही गोष्ट पूर्णपणे रितेश दादाने इग्नोर केलेली आहे. जास्त असं की डीपी दादाचं कौतुक केलं नाही. आणि दुसरा महत्त्वाचा सदस्य असा आहे की त्याला पूर्ण एपिसोड इग्नोर केलं, तो म्हणजे निखिल गोखले. निखिलकडे रितेश दादाने बघितलं पण नाही, त्याला विचारलंही नाही तू कसा आहेस, तू काय करतो, खेळतो की नाही खेळतो. मुळात तो खेळतच नाही. पिकनिकला येणारे जे काही सदस्य आहेत ना, त्या सदस्यांमध्ये तरी निखिलचं नाव घ्यायला पाहिजेत होते. हे रितेश दादाने त्याच्याकडे बघितलंही नाही, त्याला विचारलंही नाही, एवढं इग्नोर केलं. बघा, निखिलचा गेम सांगायचा झाला तर तो मला फक्त 1-2 वेळा, एक तर त्या आर्याशी बोलताना दिसला की ग्रुप संदर्भात, आणि दुसरं एकदा निकेशशी बोलताना दिसला की तू जे काही बिग बॉसच्या घरामध्ये वागते, जो काही ग्रुप तयार करते, हे मला अजिबात आवडलं नाही. या 2च ठिकाणी तो मला दिसला. कदाचित रितेश भाऊंना सुद्धा तो तेवढ्याच ठिकाणी दिसला असेल, त्यामुळे त्याला पूर्णपणे इग्नोर केलं. म्हणजे डीपी दादाशी एकंदरीत रितेश भाऊ बोलला तरी, पण निखिलशी एका शब्दाने सुद्धा बोलला नाही. तर हे निखिलने थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की आपल्याविषयी घरामध्ये, घराच्या बाहेर सुद्धा चर्चा होत नाही, विशेष करून होस्ट सुद्धा बोलत नाही. म्हणजे जाता जाता रितेश दादा बोलून गेला की मी काही सदस्यांची अजिबात बोलू नाही, त्यांनी लक्षात ठेवावं. तर हे थोडंसं निखिलने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जरी तो कलरचा चेहरा असला तरीही बिग बॉसच्या घरामध्ये खेळ दाखवणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं ना की थोडंसं डीपी दादाला आणि भरपूर सारं निखिलला इग्नोर केलेलं आहे. आता बघू आजच्या एपिसोडमध्ये निखिलबद्दल काही बोलतात का रितेश दादा. तर तुम्हाला काय वाटतं, बिग बॉसच्या घरामध्ये काल रितेश दादानी अजून कोणाकोणाला इग्नोर केलं किंवा अजून कोणाकोणाविषयी बोलणं अपेक्षित होतं, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.